इकडे ना मेन ब्रिज आहे, ब्रिज ह्या ब्रिजचं काम ॲक्च्युली हो एकच ब्रिज आहे आणि या दरवेळी ह्याच एका ब्रिजमुळे ट्रॅफिक जाम होता संगमेश्वर. सर्वांना गुड इव्हिनिंग आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी प्रथमेश रावराणे ब्लॉगच्या चॅनलमध्ये. आणि ॲक्च्युली आज फार बरं वाटतं आहे कारण का आज आम्ही जात आहोत गावाक आणि गावाकाच आम्ही चाललो ह्यावेळी लक्झरी. मोस्टली आम्ही एस टीने जातो, मोस्टली म्हणजे एस टीनंच गेलो माझ्या अगोदर बऱ्याच वेळा जेव्हा गेला तेव्हा, आणि ट्रेनने पण जातो. पण ह्यावेळी फर्स्ट टाईम लक्झरी. आणि लक्झरी का, कारण का ह्यावेळी नवीन लक्झरी आहे. नवीन म्हणजे श्री समर्थ म्हणून लक्झरी आहे आणि ती सुट्टा विरारवरना आणि त्याचा लास्ट ऑफ वैभववाडी आहे. इंटरेस्टिंगली द लास्ट ऑफ हा वैभववाडी. आणि मी पण फर्स्ट टाईम ही गाडी बघितली आहे की डायरेक्ट वैभववाडीत थांबतली. बघूया, ॲक्च्युली आम्ही बुक केला अभी बस या साईडवरनं आणि तेव्हाकडे ती अवेलेबल होती. तर चला बघूया प्रवास कसं होता. ॲक्च्युली चार्जिंग लय कमी आहे म्हणजे फोनची, कितपत तुमका म्हाका दाखवूक मिळत काय माहीत, म्हाकाच खरं माहीत नाही, पण प्रयत्न करूया. चला प्रचंड गर्दी ॲक्च्युली बघा. आणि याकडे पोलिसवाल्यांना थांबवूक देत नाही अजिबात, त्यामुळे त्या गाडी थांबवणं म्हणजे मुश्किल झाला. त्याच्यामध्ये थांबवतं आणि पटापट चढतं. तर मित्रांनो, गाडी फायनली येईल आमची. डॉट इली पावणे म्हणजे ऑलमोस्ट टायमिंग झाले. 6:40चं टायमिंग होतं, 6:48 झाले. आणि मध्ये त्याच्यात ते थांबवूक दिलं नाही कारण का ते पोलीस होते ट्रॅफिकमुळे. पुढे आम्ही धावत दिला. आणि चला मग आता श्री समर्थ कृपा ही लक्झरी आमची. आणि आता आम्ही निघालो. आता मी ॲक्च्युली बसले ह्या साईडला कारण का जरा वेळ हवा खाऊची आहे, भयंकर गरम होता. आणि रसिका आणि तकडे बसलेत. ती ॲक्च्युली आमची सीट आहे. तर ही आमची बस आतमधून, ही आमची बस आतमधून श्री समर्थ कृपा मुंबई ऑफिस. मस्त बस आहे. माझे 2 नमुने इकडे बसलेत. बाबू एक बेटा, त्यांना बोल चला गावाक, चला गावाक. मस्त गाडी आहे आतून तरी आणि टायमिंगवर गाडी आहे. तर सकाळी हां सीट पण चांगली होती, सीट पण छान होती. नाही बघा अजून गाडी भरलीच नाही वाटतं. मापटा गाडी पुढे भरत. गाडीबद्दल कारण काय मी जा वाचलं आहे ऑनलाईन की 1 वर्ष जुनी आहे फक्त. आता हल्लीच ही गाडी नवीन सुरू झालेली आहे. आणि इंटरेस्टिंग डायरेक्टली वैभववाडी. जर अनेक जण असतील वैभववाडी करायची. आणि बाय द वे ही जातली उंबारडे मार्ग आहे. खारेपाटणवरून आतून फिरून जातली उंबारडे वगैरे करून. तराळावरनं जात नाही गाडी. तर ही तर काही लोकांना अजून माहीत नसेल कारण का माका पण पर्सनली माहीत नव्हती ही गाडी. जेव्हा मी काहीत मिळाला ना तेव्हा शोधत होतं की खयची वैभववाडी जाणारी हा काय. नशीब माका ही भेटली. तर तुमका जर माहिती असत ही गाडी आणि तर नक्की तुम्ही तुमचा अनुभव पण नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांका कोणाक माहीत नसत ह्या गाडीबद्दल श्री समर्थ कृपा, तर नक्की जाऊन ना रेड बस किंवा आपले काही नको आपण केलं मग असं लक्षात राहत नाही. अभी बस असे बरेच आहेत. तर सर्च मारा वैभववाडी, तुमका ही गाडी मिळतली. बघूया आता याचा प्रवास कसा होता. फर्स्ट टाईम डायरेक्टली वैभववाडी लक्झरी. त्याच्या अगोदर होतो पण नंतर ते दरम्यान बंद झाले होते वैभववाडीतनं डायरेक्ट वैभववाडीवाले. साई पूजा होती पहिली पण ती जुनीवाली, ती नवीन स्टार्ट केली आणि डायरेक्टली आता ती हे का पहिली तराळा मार्केट डायरेक्ट पुढे आता कोंड्या. तर चला बघूया ताई आमचा प्रवास कसा होता.
मित्रांनो हे आहे दादर मार्केट. दादर मार्केट लेट्स गो गाव. मित्रांनो त्याकडे बरेच सीटा भरले हो. अजून बाकी बाकी आहेत बरेच. हो पण ही फोंडा मार्गे लेहला तराळा मार्गे. मित्रांनो बघा ही पुढे झाली आहे ती साई पूजा एक्सप्रेस नाही लक्झरी. ती जाणार तराळावरनं. नक्की एक्झॅक्टली कुठून गाडी काढतात ते मला पण नाही समजत आहे. बघूया चला. मित्रांनो आता वाजले 8:45 आणि पोचलो आम्ही सायनला. 8:45 वाजता सायनला. लेट होणार. मुंबईच्या बाहेर जाऊकच भरपूर वेळ लागतो आमका. तर मित्रांनो आता वाजले ऑलमोस्ट 9:22 आणि आम्ही पोचलो आत्तासे चेंबूरला. 9:22ला चेंबूरला म्हणजे अजून पनवेलला पकडून झाला 1-1.5 तास जायला अजून 100%. किंबहुना जास्त जर ट्रॅफिक गावला तर जास्तच लागेल. तर आत्ताशे वाजले 10 आणि आम्ही अजून आहोत चेंबूरलाच. कुठे अजून डोंट नो. चेंबूरला कुठे. होता वाजले ऑलमोस्ट 10:30. मरणाची भूक लागलेली आहे आणि अजून गाडी खारघरला पण नाही पोचली.
खारघरच्या पुढे नंतर पनवेलच्या पुढे काही थांबवत त्यावर डिपेंड आहे. पण आता भयंकर म्हणजे भयंकर भूक लागली. नशिब आमच्या बाबू भरून घेतलं. रसिका आता थोडा कसारे होता का ते का टॉयलेटला पण जाऊन मिळाला नाही. आणि आता भयंकर भूक लागली आहे. 10:30 म्हणजे ऑलमोस्ट टाईम निघून गेलो. चला आपण डीमार्टला राईट मारतो ना आपल्या नॅशनल हायवे 48ला जायला, तिथपर्यंत एवढी भयंकर ट्रॅफिक आहे. एवढी भयंकर ट्रॅफिक आहे म्हणजे फुल जाम आहे. त्यामुळे गाडी फार टाईम घेते तिकडे जायला. यात मी तर तिकडे तर आम्ही आहोत ना तिकडनं ऑलमोस्ट अजून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे म्हणजे 1.5 किलोमीटर पुढे अजून पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. आणि जाऊन तर डीमार्टच्या पुढे गेल्यानंतर मग ट्रॅफिक काय अजिबात नाही. वाटतं पुण्याला जायला सुद्धा लोक निघालेत बाहेर गावी आणि या साईडला सुद्धा, त्यामुळे अक्षरशः ट्रॅफिक जाम होते. गर्दी बघा काय भैरव. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 12:15 आणि पोचलो आम्ही हॉटेल वैष्णवीला. एवढी तुफान गर्दी आहे ना इथे, भयंकर गर्दी. लक्झरी पण लावायला जागा नाही. नशीब आम्ही मगाशी खाऊन घेतलं होतं, आता लय वाट लागली असते. चला हे बघा गर्दी बघा. हे बघा ही तुफान गर्दी आहे इकडे. मित्रांनो ही आहे आमची गाडी लक्झरी श्री समर्थ कृपा. आणि हे लागले बाजू गाडी सगळं. अजून एक समर्थ कृपा ही सेम नंबरची आहे पण ती आमची नाही. तर आता वाजले रात्रीचे 12:53. तर ऑलरेडी भरपूर लेट झाला आहे. आता 12:53 आणि तुलाकडे जा पनवेलच्या जवळ जा. तर उद्या पोचणार कधी टायमिंग 8चं पण डाऊटफुल 8 वाजता. बघूया आता गाडी मारण्यावर डिपेंड आहे. मारणे फास्ट तर लवकर पोचवू नाही तर नाही. चला बघूया.
आता मी ते पोचलो चाय प्यायला. आता वाजले 7:30. चाय पिऊन झाली. कशी का हे चालतील? चल 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 चला. ही आहे आमची लक्झरी समर्थ कृपा. आणि आम्ही इथे पोचलो. अमृत हॉटेल नाही, हॉटेल पंचामृत. मित्रांनो आता वाजले ऑलमोस्ट 7:19 आणि हॉटेल पंचामृतवरून आम्ही निघालो म्हणजे अजून नाही निघालो. आता अजून 2 जण उचत. कोण खाऊ मागत नाही तुझ्याकडं नाही दाखवता. तर हे हॉटेल पंचामृत नक्की येईल काय बघा माहीत नाही. तर बघू बाबा. जाय नको मला. दोन काय मग किती 1.5-2 तास लागतात की 2 तास लागतात 2.5 तास लागतात माहीत नाही. बघूया किती वेळ लागतो तो. ॲक्च्युली लवकर पोचूचा होता घराकडे. चला. संगमेश्वर वाटतं बहुतेक. भयंकर ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिक आहे. झालं बोन झालं. हां चला आता परत ट्रॅफिक आहे इकडे. एवढी जणांसाठी निघालेत ना आज आपल्या याच्यावर ना. मी तर ट्रॅफिक आहे. झालं. हां चला मित्रांनो बघा हे ट्रॅफिक बघा. खूप पॅक आहे. लाईन कुठपर्यंत काय माहिती. काय बघू होता मित्रांनो. अजून पण इकडे ना रस्त्याचं काम चालू आहे बघा. त्यामुळे एकच रस्ता चालू आहे आणि बरेच जण लोक गावावरनं येत आहेत. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे. बघा ट्रॅफिक. थांब 2 मिनिट थांब. मित्रांनो आता बघा ट्रॅफिक बघा किती भयंकर ट्रॅफिक आकडे. हे बघा रोडचं काम चालू आहे. कामं किती पूर्ण होतली आणि तरी मित्रांनो मला वाटतं ही ना संगमेश्वर ब्रिज जो आहे ना सिंगल संगमेश्वर ST स्टँडच्या जवळ तिकडची ट्रॅफिक वाटते मला. असं तर मला तरी वाटतं आहे. आता जाऊन कळेल. काम चालू आहे. तर मित्रांनो हा इथे संगमेश्वर ST स्टँड आणि आपल्याकडे मेन प्रॉब्लेम आहे बघा.
याकडे ना मेन ब्रिज ह्या ब्रिजचं काम ॲक्च्युली हो एकच ब्रिज आहे आणि या दरवेळी ह्याच एका ब्रिजमुळे ट्रॅफिक जाम होता संगमेश्वरला, एका ब्रिजमुळे. बाकी पूर्ण गोवा हायवेला असा कुठे त्रास एवढा होत नाही. हा बाबू, आता जशी एक गाडी पास होता त्यामुळे वेळ लागतो ना, काही वेळ लागलो नसतो कडे. ह्यो तर ब्रिज बनता तर ब्रिज बनलो ना मग काय टेन्शन नाही. गणपतीपर्यंत पण तसं वाटतं, नाही झालं तर मग परत तोच त्रास आहे. आणि आम्ही पोचलो पाली एस टी स्टँड. अजून लांजा बाकी, राजापूर, खारेपटण, नंतर उंबाडे मार्गे वैभववाडी. 9:30 आता 11:30 अजून वाजतील. तर परत इकडे थांबलो, का थांबलो मला माहीत नाही. 11:30-12 वाजता डायरेक्ट जेवकच गाडी चालली आमची तिथोलीवरनं. म्हणजे खारेपट्टण आहे ना त्याच्या अगोदरच एक छोटा रस्ता आतमध्ये जाऊ त्याकडे. आणि आता वाजले किती माहीत आहे, मी ऑलरेडी बोललो होतो की ही तराळा मार्गे नाही जाते डायरेक्टली खारेपट्टण आणि आतून रस्ता गेला आहे तिथोलीवरनं मुंबाडे करत वैभवडी लास्ट स्टॉप. आणि आता वाजले ऑलमोस्ट 11:15 झाले आता. गप्पा मिले 12:30 झाले, नाही 12 वाजले. काल बसलो मी 7:45ला, 12:30 वाजले पोचू गावात. त्या कारणी पण म्हणजे ट्रॅफिक, गाडी प्रॉपर होती, गाडीचा काही इश्यू नाही. चांगली गाडी आहे, वैभवडी घेऊ डिरेक्टली. पण नाही थकू झाला बाबा, त्याच्या झाला. यायला मित्रांनो आमचं गाव